तर मी तुम्हा सगळ्यांना आज इथे का बोलवलं माहिती आहे? कारण आहे त्यामागे. आणि मला वाटतं की आपल्या डिपार्टमेंटला प्रत्येक माणूस, प्रत्येक अधिकारी याची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की सगळ्यांनी आपल्या वेळेचं भान ठेवून हे काम करायला हवं. कसं आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये काही होऊ शकतं. तेव्हा मला असं वाटतं की आपल्यापैकी सगळ्यांनीच सतर्क राहायला हवं. कारण हे जे पॉलिटिशियन्स आहेत, हे मंत्री आहेत, काही करू शकतात. निवडणूक जिंकावी म्हणून सामान्य जनतेला वेठीस धरतील, सामान्य जनतेवर अत्याचार करतील. कदाचित ते सामान्य जनतेबरोबर जीवानिशी खेळतील. तेव्हा मला असं वाटतं की माझ्या डिपार्टमेंटचं हे कर्तव्य आहे की जनतेचं रक्षण करणं. कारण सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही शपथ आपण घेतो आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना वागायला हवं. काही झालं, कसंही झालं तरी मुंबईला काही होता कामा नये आणि मुंबईतल्या प्रत्येक माणसाला काहीही झालं नाही पाहिजे. कळलं? तर निवडणुकीच्या वेळेला प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने अलर्ट राहिलं पाहिजे. नेता मग तो कोणी असो, पक्ष मग कुठलाही असो, कोणाचं काही ऐकायचं नाही. डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे सगळ्यांनी. कळलं? दॅट्स माय ऑर्डर. आणि जर कोणी कामचुकारपणा केला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. जो कोणी कामचुकारपणा करेल आणि जनतेच्या जीवाशी खेळेल त्याला मी सस्पेंड करेन. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना माझी सूचना बरोबर कळली आहे. सो मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या सगळ्यांमध्ये आणि सगळ्यांवर विश्वास आहे की तुम्ही मुंबईचं रक्षण कराल आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थानं जनतेचा विजय होईल. ओके.